श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ येतुरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्या भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत ऐकत त्याचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंद होते नांदत निर्वाह करती नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथे राहणार. जात मराठी त्यांची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे. त्याच गावी त्याचे माता बंधू राहती. मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करती व्यापार त्यात तोटा आला त्यासी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी तेव्हा भावधोरणी म्हणी नवस केला स्वामी ते. जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कलकोटी येईन. याचे 7 दिवस झाले काही अनुभवा न आले. तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्याचे मित्र अफूस व्यापार करती त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलविण्या पंडिता प्रीती. सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे. नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल आमुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज झाले निघेत दिवाळ यात संशय असेना. तुम्ही व्हावाय कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमच्या होवनं मी मालक लिहून देतो पेढीवर. उभयंतांनी ते मानले तत्काळ त्यापरी केले. तो नवल झाले वर्तले ऐका सदर होऊनी. अफूस भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगवाया पंडिताला. मारवाडे आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान आनंद झाला त्या लागून. हरिभाऊन भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रात काळी वास करीत त्याची कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. नमस केला त्यायासी जाऊ दर्शनासी. वार्ता ऐकून उभयतासी चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती तथ्य ऐसे ते जे समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती जन्मसार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित श्रीवर्ग अक्कलकोटी जात समर्थचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. पाहून समर्थांची मूर्ती तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पीती न लावती नयन पाती न लावती त्यांची. तेव्हा समर्थ त्यांची शिव राम मारुती ऐसे नाम देई दिले त्रिवर्गास. अनेक मंत्री दिली पंडित राम म्हटले गजानन शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले. तिघे केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गा जवळ बोलविले. तिघांशी 3 श्लोक विधिले मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असा मंत्र हरिभाऊती दिला असे समर्थे. तेव्हा त्याच्या आनंदाने पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिला. तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोयो तया कथित सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्याचे मन मग पंडिताला जवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावन तयाते. श्लोक इंदमेव शिवम द्वितीयमेव शिवम त्रिदिमेव शिवम द्वितीयमेव शिवम. 300 रुपये तयानी आणले होते मुंबईहून. त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोललेले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. स्वामी सानिध्य काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊचे तनमन स्वामीचरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळत्या त्यासी आनंद आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. व्यवहारी वर्तता स्वस्थता नसे चित्ती. गोड लागती संसार वार्ता छेने नसे क्षणभरी. असो पुढे त्रिवर्गांनी चांदीच्या पादुका करोवणी अर्पाव्या स्वामीचरणी आणले अक्कलकोटाते. भक्तजनांचे कैवारी पाहून या डोळेवरी माता ठेविल्या चरणावरी बहुत अंतरे सुखावली. चांदीच्या पादुका आणल्या त्या श्रीचरणी अर्पणे केल्या. समर्थे आदरी घेतलेल्या पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा तिथल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सानिध्याने येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांची ठेवले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदास्त सत्वरगती मस्तकी त्याची ठेविले. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडवली. मग छाटी कफनी झोळी समर्थ त्याची दिली. ती घेऊन त्यावेळी परिधान केला सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी
देती हरिभाऊच्या करी, म्हणती जाऊन सागरातीरी, किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लज्जा, उभार माझा यशध्वजा, नको करू अन्य काजा, जनभजना लावावे. जाऊन आता सत्वर, लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र, चिंता तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐसी, आनंद झाला मानसी, सत्वर आले मुंबईसी, साधुवेश घेऊन. सद्गुरूने मस्तके हस्त, ठेविता झाले ज्ञानवंत, धन्य धन्य ते स्वामी सुत, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता, तत्काळ गेली भवव्यथा, उपरती झाली चित्ती, षडविकार निर्मिले. भौतकुरु जगी असती, नाना मंत्र उपदेशते, द्रव्य प्राप्ती स्तव निश्चिती, ढोंग माजविले बहुत. त्याचा उपदेश न फळे, आत्मरूपी न मन वळे, सत्य ज्ञान काही न कळे, मन न चाळे प्रपंची, त्याचे न म्हणावे गुरु, ते केवळ पोट भरू, भवसागर पैलतिरू, उतरतील ते कैसे. तैसे नवजी समर्थ, जे परमेश्वर साक्षात, मस्तकी ठेविती वरदहस्त, दिव्य ज्ञान शिष्याते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलविले, संकल्प करून ठेविले, तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता, तारा नामे त्याची कांता, ती करी बहुत आकांता, घेत उर बोडोनी. म्हणे जोडियन्या कर, लुटवितात तुम्ही संसार, हा नवे बरवा विचार, दुःख लागेल भोगावे. आजवरी आबरूने दिवस काढले आपण, परी आता अवलक्षण, आपणा काय आठवले, हसतील सकळ जन, धिक्कारतील पिशून, उपास पडता कोण, खावया ते घालीन. अल्पवी आपणासी, बुद्धी सुचली ते कैसी, त्यागोनिया संसार सुखासी, दुःख ढोई का पडता, संसार सुख भोगवून, पुढे येतो वृद्धपण, मग करावे मोक्ष साधन, सेवावे वन तपार्थ, आपल्या वडिलांची थोरवी, मना माझी आणावी, त्यांची कीर्ती मळवावी, उचित नसे आपणा, तुम्ही संसार सोडोनी, जाऊनी वसला जरी वनी, तरी मग सांगा कोणी, मज लागी पोसावे. माझे करीती पाणी ग्रहण, आणि ब्राह्मण साक्ष ठेवून, आपण वाहिल असे आन, स्मरण करावे मानसी, तुम्ही म्हणाल मजसवे, तुही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागत घरोघरी, तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदाही. आता जरी आपण संसार टाकीला लुटवून, हे केले महत्व पुण्य, ऐसे कोण म्हणेल, कुटुंबया उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकर्म म्हणावे, पाप उलटे होतसे, विनुतसे जोडणी कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपला हा विचार सोडून देवा प्राणप्रिया. ऐसे तियेचे उत्तर ऐकून या स्वामी कुमारे, समाधान बहुत प्रकारे करतसे तियेची. परितारेच्या चित्तात षडरिपू होते जगत, संसाराचे मिथ्यत्व ते लागी कळेना. आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकीने त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे. त्या योगे सद्विचार तियेसे नसुचे अनुमात्र, धरुणिया दुराग्रह स्वामीसुता बोधितसे. षडविकार त्यागोनी रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला म्हणी संसार त्याग करावया. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिलेले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थ स्वामीसुता ते दिलेले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊन गोसावी, मठा माझी राहिले. धन्य धन्य ते स्वामीसुत, गुरु आज्ञेने झाले विरक्त, परिजन ते अंते निंदती, ज्ञानदोष देऊनी. पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरुचरणी विनटले, सर्व फिटले भवदुःख. धन्य धन्य स्वामी माऊली, सुतावरी कृपा केली, त्याच्या करुणेची सावली, विष्णू शंकरावरी असो. इति स्वामी चरित्र सारांभूत, नाना प्राप्तकथा समस्त, सदा भाविक परसोत, षोडशाध्याय गोडहा. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.